जय गजानन भक्त मंडळी, हा अध्याय पूर्ण ऐका, चॅनल सबस्क्राईब करा व शेवटी कॉमेंट बॉक्स जय गजानन माऊली लिहायला विसरू नका. तुम्हाला याचा चांगला अनुभव नक्कीच येईल. भक्त मंडळी, भक्तीच्या या चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. अर्थातच सुप्रभात, सकाळची वेळ आहे, सूर्य उगवतीला येतो आहे आणि थोड्याच वेळात या सूर्याची किरण पृथ्वी तलावर आलेली असतील आणि मग अशामध्ये आपल्याला वेगवेगळ्या अनुष्ठान किंवा पूजा ह्या आपल्या संकटातून मुक्तीसाठी किंवा आपल्या भल्यासाठी सांगितल्या जातात. मात्र ह्या पूजा करत असताना किंवा ह्या पूजा मांडत असताना बऱ्याचदा आपल्याकडून नकळतपणे चुका होतात आणि मग म्हणतात की देव केला की खेळ मागे लागतो. त्याप्रमाणे आपण व्रत, वैकल्य, उपवास, अनुष्ठान सगळ्या गोष्टी करत असतो आणि मग पाहिजे तसं त्याचं फलश्रुती भेटत नाही. उलटी संकटाचा गुंता हा दिवसेंदिवस वाढत जातो आणि मग आपल्याला अपेक्षित फळ न मिळाल्यामुळे मग कुठेतरी आपण पुन्हा त्रस्त होतो आणि मग आपली पुन्हा नवीन नवीन उपाय शोधत असतो. मग आपण असं म्हणतो की 7.5 तर आमची केव्हा संपलेली आहे, मग आता ही कुठली दशा आमच्या पाठीमागे लागलेली आहे. प्रत्येक जण समस्येमध्ये गुंतलेला आहे. मग कुणाच्या शारीरिक दुखणे असतील, मानसिक आजार असतील, नोकरीची समस्या असेल, कुणाच्या लग्नाची समस्या असेल, आर्थिक ओढाताणीची समस्या असेल, व्यवसायामध्ये काही समस्या निर्माण होत असतील, व्यवसायामधली स्पर्धा असेल, या अनेक गोष्टींनी, अनेक दुःखांनी आपण प्रत्येक जण कावलेलो आहोत. कुणाची कर्जाच्या समस्यामध्ये अटकलेला असेल तर या सगळ्या गोष्टींवर खात्रीशीर हमखास उपाय आहेत. मात्र मग ते काय असले पाहिजे, तर त्याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी की जे काही पतंजलींनी सांगितलेली जी काही आपल्याला अष्टांगिक योग साधना आहे तर त्याचं आपण कुठेतरी नियमाचं पालन केलं पाहिजे, ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग आता हे नेमकं काय केलं पाहिजे, तर आपण पहिल्यांदा 2 गोष्टींची सवय लावून घेतली पाहिजे की आपण मग कुठल्याही पूजा घालत असू किंवा कुठल्याही पूजा करत असू, अनुष्ठान मांडत असू, तर याच्यामध्ये ज्या काही 2 गोष्टी आहेत तर त्या 2 गोष्टी करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. की याच्यामध्ये सगळ्यात पहिली जी महत्वाची गोष्ट आहे तर त्याच्यामध्ये आपण पहिली गोष्ट म्हणजे आपण सकाळी सूर्योदयापूर्वी उठण्याची सवय आपल्याला लावून घेतली पाहिजे. त्याच्यानंतर सूर्यास्ताच्या वेळी जी काही झोप आपण घेतो सूर्यास्तानंतर, तर त्याच्यामध्ये आपण सूर्योदय आणि सूर्यास्त त्याच्यामध्ये आपण झोपण्याच्या वेळा ज्या आहेत तर त्या निर्धारित केल्या पाहिजेत, निश्चित केल्या पाहिजे. दुसरीकडे आपण सकाळी हे सूर्योदयापूर्वी उठल्याच्या नंतर आपली स्नान संध्या वगैरे केल्याच्या नंतर आपण एकतर आपल्या घरामध्ये जो काही देवघर आहे तर त्याच्या समोर आपण निर्विकार मनाने 2 मिनिटं जेवढं शक्य होईल, 3 मिनिटं, 5 मिनिटं ध्यानस्थ बसण्याचा प्रयत्न केला पाहिजे. किंवा ज्याला आपण योग शास्त्रामध्ये शवासन म्हणतो तर ते शवासन करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. 5 मिनिटं, 10 मिनिटं आपण निपचित पडून राहिलं पाहिजे. मग कदाचित आपल्या श्वासावर लक्ष आपण केंद्रित केलं पाहिजे की हा माझा श्वास बाहेर जातो आहे किंवा त्याचं काउंटिंग केलं पाहिजे, त्याची मोजमाप केली पाहिजे. आणि मग हे सगळं केल्याच्या नंतर मग आपण जर समजा देवघरामध्ये किंवा आपलं जर एखादं विशिष्ट मंदिर असेल तर त्याच्यामध्ये निर्धारित वेळी एक सातत्यपणाने जाऊन जर नुसतं आपण ध्यानस्थ 5 मिनिटं, 10 मिनिटं जर बसलं तर हळूहळू ती बसण्याची सवय आपल्याला 8-10 दिवसामध्ये लागून जाते. मात्र बऱ्याचदा आपण मंदिरामध्ये जातो, त्या ठिकाणी गर्दी असते, गोंगाट असतो. गर्दी आणि गोंगाटामध्ये आपली साधना फलद्रूप होत नाही. तर तेव्हा विशिष्ट मंदिरातच गेलं पाहिजे असं काही नसतं. तर आपण एखाद्या आपल्या शेतामध्ये, गावाच्या बाहेर जिथे कुठे एखादी शांत मंदिर असेल किंवा एखादी बंद खोली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण नुसता तमसो मा ज्योतिर्गमय म्हणून एक दिवा जरी लावला, दिव्यासमोर जरी बसलं तर तिथे सुद्धा आपल्याला आपलं इप्सित साध्य जे आहे ते साध्य करता येते. व त्याच्यासाठी आपण 5-10 मिनिटं आपण निर्विकार मनाने बसलं पाहिजे की तिचं मन, अंतकरण आपलं पूर्णपणे रिकामं होईल किंवा शुद्ध होईल किंवा निर्विकार होईल, हे प्रयत्न आपण केले पाहिजे. आणि मग तिथून पुढे कुठलीही मागणी देवाकडे किंवा त्या दिव्याकडे किंवा आपल्या जे काही असेल आपल्या नजरेसमोर तर त्याच्याकडे न करता पहिल्यांदा आपण ही मागणी केली पाहिजे की हे ईश्वरा, हे जो कोणी आपला ईश्वर असेल तर ईश्वरा मला सद्बुद्धी दे, माझ्या हातून कुणाचं वाईट होणार नाही, कुणाची फसवणूक होणार नाही, माझ्या हातून कुठल्या चुका होणार नाहीत आणि गतकाळात भूतकाळात माझ्या हातून जे काही पाप चुका झाल्या असतील तर त्या
त्याचं क्षालन कर, त्याच्यापासून मला क्षमा दे, ही विनंती अर्ज आपण जर केला तर नक्कीच आपल्याला इप्सित फळ मिळायला सुरुवात होईल. त्याच्यासाठी महिन्या 2 महिन्याचा कालावधी जाईल, मात्र हे सातत्याने नियमित करणं गरजेचं आहे. तुमच्या काही सूचना असतील, कॉमेंट्स असतील तर त्या कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.